अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। स्वामी भक्तांनो, सध्या मुलांना शाळेंना सुट्ट्या लागलेल्या आहेत। आपल्या घरातील लहान मुले सध्या सुट्ट्यांचा खूप अतिशय छान असा आनंद घेत आहेत। साहजिकच दिवसभरातून त्यांना शाळा आणि ट्युशन यापासून मोकळा वेळ मिळालेला आहे। मग अगदी त्यांच्याकडे मोकळा वेळ आहे आणि अशा वेळी तुम्हाला माहित आहे स्वामी भक्तांनो की आपण सर्वजण स्वामी भक्ती करत असतो, स्वामींची सेवा अगदी मनोभावे करतो। परंतु आपल्या घरातील लहान मुलांनी देखील स्वामींची सेवा करावी, स्वामींची कृपा तुमच्या लहान मुलांवर व्हावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मुलांवर बाहेरचे वातावरणाचे परिणाम होऊ नयेत, मुलं धार्मिक व्हावी, मुलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी आणि त्याबरोबर मुलांनी आपले संस्कार सोडू नयेत असंच प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी मुलांवर अगदी लहान वयापासूनच स्वामी भक्तीचे संस्कार केले तर मुलं धार्मिक होतात आणि स्वामींची कृपा मुलांवर होते। पण मग यासाठी काय करायचं तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजून नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉनला देखील प्रेस करा। असं म्हणतात की घरातील लहान मुलं हे घरातील मोठ्यांकडे बघून शिकत असतात। घरात जसं वातावरण असतं त्याच गोष्टी मुलं स्वीकारतात आणि त्याच गोष्टीचे अनुकरण करून मुलांना तशा सवयी लागतात। तर हे जरी खरे असलं पण तरी सुद्धा हल्ली असं झालंय की घरापेक्षा मुलांवर प्रभाव असतो तो टीव्ही मधल्या कार्टूनचा, मोबाईल मधल्या गेमचा आणि टीव्ही आणि मोबाईलच्या स्क्रीनच्या बाहेर आजूबाजूला काय चालू आहे त्याकडे त्यांचं लक्ष आहे का हा पहिला प्रश्न। आई देवघरात बसून काय करते हे बघायला मुलांना वेळ आहे का? त्यावेळेत टीव्ही व कार्टून बघत बसतात। अशा वेळी मुलांवर संस्कार हे वेगळे करावे लागतात। काही गोष्टी करायला मुलांना भाग पाडावे लागतं जेणेकरून त्यांना त्या गोष्टीची सवय लागावी आणि ती सवय त्यांना मोठेपणी उपयोगी होते। म्हणून आज या व्हिडिओमध्ये काही मार्गदर्शक मुद्दे सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा स्वामी सेवेची सवय लागेल आणि स्वामींची कृपा मुलांवर होईल। त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे लहान मुलांच्या अभ्यासाची खोली किंवा त्यांचा जो अभ्यासाचा टेबल असेल तिथे स्वामींची छोटीशी मूर्ती किंवा छोटासा फोटो गुरु म्हणून लावा। लहान मुलांना रोज सकाळी उठल्यावर, आंघोळ केल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तसेच रात्री झोपण्याच्या आधी नमस्कार करायला लावा। सकाळी उठल्यानंतर स्वामींना नमस्कार केल्यानंतर घरात असलेले आजी, आजोबा, काका, काकू किंवा जे मोठे असतील किंवा आई बाबा त्यांना नमस्कार करायला सांगा, म्हणजे त्यांचा दिवस चांगला जाईल। हे तुम्हाला काही दिवस मुलांना सांगावे लागेल। जोपर्यंत त्यांच्या अंगवळणी पडत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांच्याबरोबर ते करावं लागेल। तुम्हाला ते करताना पाहून मुलं सुद्धा करू लागतील। त्यानंतर स्वामींचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र मुलांकडून रोज रात्री 11 वेळेस जप म्हणून करून घ्या। हवं तर तुम्ही पुढे म्हणा, मुलांना मागे म्हणायला लावा, पण त्यांना हा जप करून स्वामींना नमस्कार करायला सांगा आणि मग झोपायला जा। आपण जसं रोज गुड नाईट म्हणत असतो तसं गुड नाईट श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असं म्हणण्याची मुलांना सवयच लावा आणि सकाळी उठल्याबरोबर देखील गुड मॉर्निंग श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असे त्यांना म्हणायची सवय लावा। बघा, या अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे स्वामींबद्दलचे महत्त्व, स्वामींबद्दलची आस्था मुलांमध्ये वाढीस लागते। मग त्यांना भक्ती करायला शिकवावे लागणार नाही तर ते आपोआपच स्वामी भक्ती करू लागतील। तसेच दर गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी मुलांना सोबत घेऊन स्वामींच्या मंदिरामध्ये, मठामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये अवश्य जा। तसेच मुलांना स्वामींच्या आवडते फूल कोणते आहे त्याची माहिती द्या। तसेच स्वामींना मुलांच्या हस्ते त्यांच्या चरणावर ते फूल अर्पण करायला लावा किंवा पिवळे फूल, कोणतेही पिवळे फूल देखील तुम्ही अर्पण केले तरी चालते। तर अशा प्रकारे त्यांना स्वामींप्रती आवड निर्माण करून द्या। तसेच मुलांना अगदी अवघड श्लोक शिकवता येत नसतील किंवा मुलांना ते म्हणणे शक्य नसेल तर मुलांना जे जमतील तसे अगदी साधी सोपी प्रार्थना जी आहे ती तुम्ही मुलांना शिकवा।
ती प्रार्थना अशी आहे की स्वामी मला चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, चांगला आणि खूप अभ्यास करण्याची शक्ती द्या, मला नम्र, आज्ञाधारक आणि दयाळू बनवा, माझ्याकडून सर्वांचे चांगले घडू द्या, सर्वांना सुखी ठेवा, सर्वांचे कल्याण करा, मला सदैव तुम्ही आशीर्वाद द्या. या प्रकारे अगदी मराठीमध्ये साधे साधे छोटे छोटे वाक्य जे आहेत ते मुलांकडून तुम्ही म्हणून घ्या. अशा पद्धतीने मुलांना स्वामींना नमस्कार करायला शिकवा. तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी लहान मुलांना घेऊन गणपतींच्या मंदिरामध्ये न चुकता जाताना दुर्वा आणि लाल फूल घेऊन जा. सोबतच मुलांना श्री गणेशाच्या चरणी ती लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायला लावा. गणपती ही बुद्धीची देवता मानली जातात आणि सद्बुद्धी आपल्या मुलांना भेटावी, तसेच त्यांच्या अभ्यासामध्ये चांगली प्रगती व्हावी, त्यासाठी मुलांना श्री गणेशाचे देखील वंदन करण्याची सवय नक्कीच लावा. बघा, लहान मुलांचे मन अगदी निर्मल असते. त्यांना या छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव जर करून दिली, त्यांना सवयी जर करू घातल्या, तर त्यांच्या मनावर आपोआप संस्कार घडत जातील. त्यांचे सुसंस्कारित मन हळूहळू घडत जाईल. पण त्याचबरोबर त्यासाठी पालकांनाही काही पथ्य पाळावी लागतील बरं का. म्हणजे घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवावे लागेल. आई वडील रोज भांडत असतील तर मुलांवर कसे संस्कार होणार? त्यासाठी आई वडिलांना कमीत कमी मुलांच्या समोर तरी वादविवाद नाही करायचे, हे पथ्य पाळावे लागेल. खोटं बोलणे हे पाप असते, खोटं बोलू नये असे मुलांना जर तुम्हाला शिकवायचं असेल तर आधी त्याचा अवलंब तुम्हालाही करावा लागेल. कारण तुम्ही मुलांसमोर जर कोणाशी खोटे बोलत असाल तर मुलं तुम्ही सांगतील ते ऐकतील अशी आशा बाळगणं हे योग्य नाही. तर त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम खोटे कधीही बोलू नये. तसेच मुलांनाही खोटे बोलणे चूक असते याची जाणीव करून द्यावी. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर मुलांचं मन एखाद्या कॉम्प्युटर सारखं असतं. तुम्ही जेव्हा डेटा, जशा प्रकारचा डेटा त्याच्यामध्ये भरता तसं तो सगळा डेटा मुलं कलेक्ट करतात. हे झालं आजच्या भाषेत उदाहरण. पण सांगायचा मुद्दा असा की मुलांचे मन हे निरीक्षण करून शिकत आहेत आणि म्हणून पालकांनी सुद्धा काही पथ्य पाळावी लागतात. मुलांमध्ये स्वामी भक्ती जागृत होण्यासाठी त्यांना स्वामींच्या लहान लहान गोष्टी सांगा. स्वामींच्या कथाची लहान लहान पुस्तकं बाजारात विकत मिळतात, ती त्यांना तुम्ही वाचून दाखवा. म्हणजे अगदी लहान वयापासूनच स्वामींशी मुलांचे घट्ट नाते तयार होईल. स्वामी हे कोण आहेत याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती द्या. स्वामी हे आपले गुरु आहेत आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्याला भेटला तर गुरु कृपेने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे हवं आहे ते सर्व भेटतं आणि आपल्यासोबत सर्व चांगलंच होतं. हे असे शिकवण त्यांना जाणीव करून द्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये देवाची, स्वामींची आरती करत असता त्यावेळेस आवर्जून लहान मुलांना आरतीच्या वेळेस तुमच्यासोबत उभे राहण्यासाठी सांगा. त्यावेळेस त्यांना मोबाईल किंवा TV पाहण्याची मुभा अजिबात देऊ नका. किमान आरतीच्या वेळी तरी त्यांनी अगदी मन लावून त्या ठिकाणी तुमच्यासोबत उभे राहिले पाहिजे. हे तुम्ही त्यांना नियमच घालून टाका. बघा, आतापर्यंत जे काही गोष्टी मी तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी या सांगितलेल्या आहेत की आता तुम्हाला मुलांना नित्यसेवेमध्ये करून घ्यायच्या आहेत, तर त्यापैकी जमतील तेवढ्या तुम्ही काही गोष्टी जरी मुलांकडून नित्यनेमाने करून घेतली तरी देखील काही दिवसातच तुम्हाला तुमच्या मुलामध्ये झालेला बदल अनुभवता येईल. काही मुलं प्रचंड खोडकर असतात, प्रचंड चंचल असतात. खरं तर खोड्या मुलं नाही करायचे तर कोणी करायच्या, पण त्यांच्या खोड्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये. अशा वेळी आई वडील अगदी वैतागून जातात की या मुलांचं करायचं काय, यांना सांगायचं कसं, हा प्रश्न आई वडिलांना पडतोच. तेव्हा लक्षात घ्या, मुलांना वेळ देण्याची गरज असते. आई वडील मुलांबरोबर जेव्हा जास्तीत जास्त वेळ घालवतात, एखादी गोष्ट मुलांना समजून सांगतात, त्यावेळेस मुलं देखील ऐकून घेत असतात. तर बऱ्याच वेळेला असं बघण्यात येतं की आई वडील मुलं खोडकर आहेत म्हणून त्यांची पत्रिका घेऊन ज्योतिषाकडे जातात. पण मला वाटतं यापेक्षा मुलांबरोबर वेळ घालवायचे, मुलांबरोबर असा बॉन्ड तयार करा, असे नाते बनवा की मुलं हे तुमच्यापासून काहीच सिक्रेट ठेवणार नाहीत. त्यांनी अगदी त्यांच्या मनातील सर्व ज्या भावना आहेत ते तुमच्याशी मोकळेपणाने शेअर करतील. असं तुमचं त्यांच्यासोबत छान असं सुंदर नातं असायला हवं. काय होतं ना, मुलांचं लक्ष हे कायम तुमच्याकडे देखील असतं.
की तुम्ही समजा तुमच्या नातेवाईकामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये किंवा कुणालाही बोलत असताना जर सांगत असाल की आमचा मुलगा अजिबात अभ्यास करत नाही, अजिबात ऐकत नाही, तर या गोष्टी सुद्धा मुलांच्या मनावर परिणाम करतात. म्हणून तुम्ही इतरांना मुलांबद्दल काय सांगता यावर लक्ष द्या, कारण ते त्यानुसार आपली प्रतिमा बनवत जातात आणि मुलांवर तसे संस्कार घडत जातात. म्हणून मुलांबाबतीत अतिशय सावध राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचा स्क्रीन टाइम अगदी कमीत कमी ठेवा. दिवसातून किती वेळ मुलांनी मोबाईल किंवा टीव्ही पाहावं याचं तुम्ही त्यांना टाइम टेबलच बनवून द्या, तरच त्यांचे हट्ट पुरवतील असे त्यांना सांगा. त्यांचे हट्ट त्यांना पाहिजे ते भेटत गेलं तर ते का ऐकतील? तर त्यांना सांगा की तुम्ही या ठराविक वेळेपर्यंत जर मोबाईल आणि टीव्ही पाहत असाल तरच तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या भेटतील. तसं केल्याने मुलांना शिस्त लावण्यासाठी थोडंसं आपल्याला देखील शिस्तीचे नियम पाळावे लागणार आहेत, नियम त्यांना लागू करू घालावे लागणार आहेत. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मुलं घरात काही खेळण्या खेळत बसले असतील किंवा इतरही काही गोष्टी करत असतील तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलमध्ये तारक मंत्र चालू करून ठेवायचा, मोठ्याने त्याचा आवाज चालू ठेवायचा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवायचा. अशाने काय होतं, खेळत खेळत देखील मुलांच्या कानावर ते संस्कार पडतात आणि नकळतच बघा, तुम्ही लक्ष करा, मुलं देखील ते तारक मंत्र किंवा जो स्वामींचा मंत्र आहे ते पुटपुटायला लागतात. अशाने त्यांना ते पाठ होऊन जाईल. आणि तसेच आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मुलांना छोटे छोटे मंत्र, छोटे छोटे जे श्लोक आहेत ते देखील रोज म्हणायला लावा. असे केल्याने मुलांमध्ये त्यांचे उच्चार स्पष्ट होतात, तसेच लहानपणापासूनच आध्यात्मिक संस्कार लागू होतात. तर मग स्वामी भक्तांनो, कसा वाटला व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अजून आध्यात्मिक प्रगतीच्या नवनवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.